लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेली सिटी बस सेवा गेल्या काही दिवसापासून बंद झाली होती, तर काही दिवसाच्या तांत्रिक आणि आर्थिक नियोजनामुळे सिटी बस सेवा बंद झाल्यामुळे शहरवासियांना आणि बाहेरून गावातून आलेल्या प्रवाशांना आणि विद्यार्थ्यांना, विशेषतः महिला आणि विद्यार्थिनींना मोठा आर्थिक फटका बसत होता। लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने महिला आणि विद्यार्थिनींसाठी मोफत प्रवास असल्यामुळे महिला आणि विद्यार्थिनींमध्ये नाराजी बसली होती। त्यातच ऑटोची भाडेवाढ झाल्याने आर्थिक फटका बसत होता। मात्र कालपासून लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने तांत्रिक आणि आर्थिक अडथळे दूर करून पुन्हा सिटी बस सेवा सुरू केली आहे। अनेक दिवसापासून सिटी बस सेवा सुरू झाल्याने प्रवाशांची मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळाली। महिला प्रवाशांच्या चेहऱ्यावर समाधानाचा हसू दिसून येत होता। तर गंजगोला येथील सिटी बस थांब्यातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। गेल्या काही दिवसापासून लातूर शहर महानगरपालिकेची जी एसटी बस सेवा आहे ती बंद झाली होती। मात्र काही तांत्रिक कारणामुळे ह्या एसटी सेवा जी आहे बंद झाली होती, त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। आपण पाहतोय कालपासून ही लातूर महानगरपालिकेची एसटी बस सेवा जी आहे ती पुन्हा एकदा पूर्ववत सुरू झालेली आहे। आणि या ठिकाणी जे प्रवासी आहेत, त्या महिला प्रवासी आहेत ज्यांना मोफत प्रवास या बसमधून होतो, त्या महिला प्रवाशांनी आता बसची वाट धरलेली आहे। आणि एकूणच पाहायला गेलं तर महिलांमध्ये एक समाधानाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। आणि आज दुसरा दिवस बस सेवेचा सुरू झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रतिसाद जो आहे ते प्रवासी देत आहेत। त्याचं कारणही तसंच आहे, कारण गेल्या काही दिवसांमध्ये आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळं जे गॅसचे दरवाढ झाली आहे, त्या गॅसच्या दरवाढीमुळं ऑटो चालकांनी आपले प्रवासी भाडे जे आहेत ते 5 ते 10 रुपयांनी वाढवले होते आणि त्यामुळं प्रवाशांच्या खिशाला मोठा आर्थिक फटका या ठिकाणी बसत होता। आणि आता लातूर शहर महानगरपालिकेची ही बस सेवा पुन्हा एकदा सुरू झाल्यामुळे प्रवाशांमध्ये कुठेतरी समाधानाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.